नमस्कार. सध्या आपण आहोत शेतामध्ये. गहू कसा तयार केला जातो हे या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे गहू पिकवणं झालाय, त्याची काढणी झाली आहे, परंतु मशीनच्या सहाय्याने गहू कसा तयार केला जातो हे आपण या ठिकाणी शेतामध्ये पाहत आहोत. पण त्या अगोदर हे पीक पिकवण्यामागे किती त्रास आहेत, तर आय थिंक आता दुपारचे 1 वाजलेला आहे आणि 1 वाजता आमचे शेतकरी भाऊ आणि बहीण या तळपत्या उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत. ताई, मला एक सांगा, आता 1 वाजला, तुम्हाला ऊन लागत नाही का? हा, लागतंय की ऊन. तुम्ही सध्या तरी सुद्धा तुमचं काम चालू आहे, काय हा, करायचं? चालू मग. आता गहू काढायलो की आता आराम करा वाटत नाही का नाही करावा वाटतंय ना आम्हाला. मग आराम थोडं न वाटतंय आम्हाला. पण केल्याशिवाय मार्ग नाही ना. करावंच लागणार आहे. आणि जेव्हा आपण अन्न खातो ना, तर त्यावेळेस कधी कधी आपण एखाद्या समारंभामध्ये गेल्यानंतर आपण आपल्याकडनं अन्न शिल्लक राहतं. तर मला त्या कारणासाठी हा व्हिडिओ खास करून बनवायचा आहे, की म्हणजे खूप कष्ट आहेत हो. म्हणजे पेरण्यापासून ते शेवटी काढणेपर्यंत या ठिकाणी कष्ट आहेत. म्हणजे ज्यावेळेस पेरतोत ना, त्यावेळेस पासून लेकरासारखं वाढावं लागतं. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यापासून पिकाचं संरक्षण करावं लागतं. आणि शेवटी एवढं ऊन पडलेलं आहे, कडक ऊन, तरी सुद्धा या ठिकाणी इथं त्यांचं काम मात्र या ठिकाणी चालू आहे. बाबा, थोडं अलीकडे या, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सध्या गव्हाचे भाव काय चालू आहेत मार्केटमध्ये? गव्हाचे का 2-2.5 2-2.5 हजार रुपये. आणि मग तुम्हाला आता तुम्ही जे स्वतः लेकरासारखं पीक पिकवलंय, तर तुम्हाला परवडतंय का 2,000 रुपये भावाने क्विंटल? का परवडत आहे? हा? का परवडत आहे? मंजूर व्हायली. मंजूर व्हायची. मजुराचे पैसे मंजूर आहे आमचं आता. हे मंजूर, हे मंजूर, हे मंजूर. मग काय करायचं शेतकऱ्याने, हे का नाही? तर काय बरं, तुम्हाला असं वाटतं, म्हणजे तुम्हाला जो सध्या 2,000 जो भाव आहे तो मनासारखा नाहीये, बरोबर ना? म्हणजे खरंच ना, शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार जर कोणीच विचार करायला तयार नाही. सरकार मायबापाला विनंती आहे की बाबा, शेतकऱ्याच्या कोणतंच उत्पादन आहे की त्याला या ठिकाणी भाव नाहीये. अहो, खूप खताचे भाव वाढतायत, बियाणाचे भाव वाढतायत, त्याचे मालक ते आहेत, पण आपला मालक मात्र आपण म्हणू शकत नाही की आमचा गहू या ठिकाणी 5,000 रुपयेच क्विंटल गेला पाहिजे असं म्हणू शकत नाही. परंतु पण याची खताची थैली मात्र त्याची जी ती 5,000 म्हणलं की 5,000 घ्यावं लागते. 8 आणे कमी घेतात का? नाही. 1 पैसा, 1 आणा सुद्धा या ठिकाणी कमी घेतला जात नाही. त्यामुळे सरकारला विनंती आहे, सरकार या आमच्या शेतकऱ्याच्या मायबापाची या ठिकाणी तुम्ही जरा थोडासा विचार करा. खूप कष्ट आहेत. 1 वाजलाय, कदाचित त्यांना 4-5 वाजेपर्यंत या तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी काम करावं लागू शकतं. आणि जनतेला सुद्धा विनंती आहे की ज्यावेळेस शेतकऱ्याकडे एखादा प्रोडक्ट खरेदी करतात, एखादं उत्पादन, गहू असेल, ज्वारी असेल किंवा आणखीन कोणतं एखादं फळ उत्पादन असेल, तर प्लीज त्यांच्यासोबत भावताव करत जाऊ नका. कारण की खूप कष्ट आहेत, मेहनत आहेत, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्यापर्यंत ती वस्तू पोहोचत असते. पण एक ना एक दिवस शेतकऱ्याचे दिवस येतील, या आशेनंच या ठिकाणी शेतकरी जगतोय. त्याला तो काही दिवस लांब नसेल, निश्चितच एक दिवस असा येईल की त्यावेळेस शेतकऱ्याच्या मनावरती या ठिकाणी त्याच्या उत्पादनाचा भाव असेल. खरंच खूप कष्ट आहे. शेतकऱ्याच्या कष्टाला आपण या ठिकाणी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत. तुर्तसा एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आता आपण